नीट यूजी 2026 ची परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये झालेली आहे। विद्यार्थ्यांना आता प्रतीक्षा आहे निकालाची। एनटीएने आपली प्रोव्हिजनल आन्सर की विद्यार्थ्यांना दिलेली आहे। त्याच्यावर चॅलेंजेस सुद्धा घेतलेले आहेत। नेमके किती चॅलेंजेस आलेले आहेत याविषयी सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर एनटीएचे एक ऑफिशियल नवीन नोटीस आलेली आहे। त्याचबरोबर रिझल्ट कधी असणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो की नीटचा रिझल्ट कधी लागू शकतो याविषयी एक नोटीस जी आहे एनटीएची काल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे। जेव्हा 3 मेची परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये रद्द झालेली होती तेव्हा एनटीएने विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही फीस आहे ती रिफंड केली जाईल अशा प्रकारचं सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भातले बँक अकाउंट डिटेल जे आहे एनटीएने विद्यार्थ्यांकडून आपल्या वेबसाईटवर त्या ठिकाणी मागवलेले होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी किंवा बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले बँक अकाउंट डिटेल त्या ठिकाणी सबमिट केलेले होते। बँक अकाउंट डिटेल सबमिट करण्याची शेवटची तारीख जी होती ती 22 जून 2026 होती। परंतु काल एनटीएने रात्री एक नोटीस टाकलेली आहे आणि विद्यार्थ्यांना आणखी संधी दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट डिटेल अपडेट करायचे राहिलेले आहेत वेबसाईटला असे विद्यार्थी आपले बँक अकाउंट डिटेल 7 जुलै 2026 पर्यंत वेबसाईटवर त्या ठिकाणी करू शकतात। त्याचबरोबर ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी बँक अकाउंट डिटेल जे आपले बँकचे भरलेले होते ते जर विद्यार्थ्यांना व्हेरीफाय करायचे असतील, आपण योग्य भरलेले आहेत का हे पाहायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी भरलेले आहेत ते विद्यार्थी सुद्धा हे चेंजेस त्या ठिकाणी करू शकतात। ही जी आहे फीस ॲप्लिकेशन फॉर्मची फीस आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता त्याची फीस रिफंड मिळवण्यासंदर्भात आहे। आता ही प्रक्रिया करणं बंधनकारक आहे का किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बँक अकाउंट डिटेल भरलेले आहेत त्यांनी लॉग इन करून पाहणं बंधनकारक आहे का? तर असं कुठलंही बंधन नाही। तुम्हाला वाटलं तर ह्या प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तुम्ही ही प्रक्रिया केली किंवा केली नाही याचा कुठलाही परिणाम तुमच्या निकालावर त्या ठिकाणी होणार नाही। आता पुढचा मुद्दा आहे की नीटचा रिझल्ट कधी लागू शकतो। जर बँक अकाउंट डिटेल संदर्भातले अपडेट एनटीए 7 जुलै पर्यंत देत असेल तर रिझल्टची डेट जी आहे ती 7 जुलैच्या आसपासच त्या ठिकाणी असणार आहे। जवळपास 7 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान नीटचा रिझल्ट त्या ठिकाणी लागू शकतो आणि एनटीएची प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर संपूर्ण देशभरामधून जवळपास त्या ठिकाणी चॅलेंजची संधी विद्यार्थ्यांना दिलेली होती। तर जवळपास 10,000 चॅलेंजेस त्या ठिकाणी आन्सर कीवर आल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं। एनटीएच्या ऑफिशियल सोर्सकडून तशा प्रकारची माहिती मिळते की 10,000 चॅलेंजेस जे आहेत त्या प्रोव्हिजनल आन्सर कीवर त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी चालू आहे, त्याची तपासणी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या संदर्भात जर विद्यार्थ्याचे चॅलेंजेस जर योग्य सापडले तर फायनल आन्सर की मध्ये त्याचं करेक्शन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आणखी एक गोष्ट या ठिकाणी आहे प्रोसेसमध्ये की विद्यार्थ्याची OMR सीट जी आहे स्कॅन OMR सीट ती विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही। OMR सीट फायनल आन्सर की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। त्याचबरोबर OMR वर चॅलेंज करण्यासाठी सुद्धा एनटीए 2 ते 3 दिवसाचा वेळ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देईल। त्यामुळं हे जो काही जुलैचा फर्स्ट वीक आहे तर OMR चॅलेंजेस आणि फायनल आन्सर की साठी एनटीए यूज करू शकतं आणि रिझल्ट जो आहे तो 7 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान एनटीए कडून लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। कारण ऑलरेडी या परीक्षा रिपीट झाल्यामुळं काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे ढकलल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आणखी उशीर काउन्सिलिंग प्रक्रियेला होऊ नये म्हणून एनटीए कडून रिझल्ट लवकर लागल्या जाण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली जाते। ज्या अर्थी आपल्याला फी रिफंडसाठी विद्यार्थ्यांना बँक अकाउंट डिटेल अपडेट करण्यासाठी 7 जुलै 2026 ची वेळ दिलेली आहे। म्हणजेच बँक अकाउंट पोर्टल 7 जुलै 2026 पर्यंत चालू असेल तर एनटीए कदाचित रिझल्ट जो आहे आपला तो 7 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी लावण्याची दाट शक्यता आहे। रिझल्ट विषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं एक अपडेट आहे, छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत कोल्हापूर या ठिकाणी आपण ऑफलाईन मार्गदर्शन सेमिनार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। जे विद्यार्थी कोल्हापूर भागामध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 5 जुलै 2026 दुपारी 1 ते 4 स्थळ आहे श्री शाहू सांस्कृतिक दसरा चौक कोल्हापूर। शाहू सांस्कृतिक भवन जो आहे कोल्हापूरमध्ये दसरा चौक या ठिकाणी त्या ठिकाणी हा ऑफलाईन सेमिनार होणार आहे। हा ऑफलाईन सेमिनार श्री छत्रपती अकॅडमी पुणे आणि महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतो आहोत। या
आजच्या सेमिनारसाठी जे आहे सीटचं त्या ठिकाणी लिमिटेड सीट आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनारला अटेंड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर 9619365500 या नंबरला कॉल करावा किंवा छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब तुम्हाला होम पेजवर दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या सेमिनारची सीट त्या ठिकाणी रिझर्व करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं, संपूर्ण कॉलेजेसची माहिती, जवळपास संपूर्ण कोर्सेसच्या कॉलेजेसची माहिती, त्याचे कट ऑफ सुद्धा ऑल कॉलेजेसमध्ये आहेत. फ्री बुकलेटमध्ये कट ऑफचे बुकलेट, शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील. लेटेस्ट न्यूजमध्ये जे काही ऑफिशियल अपडेट येतील काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात ते तुम्हाला एकाच ठिकाणी लेटेस्ट न्यूजमध्ये मिळतील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुण्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंग करणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या ॲपमध्ये ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा आहे. विद्यार्थी स्वतः फॉर्म भरायला सक्षम असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये 2499 रुपयामध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया थ्रू आउट विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. चॅटद्वारे, त्याचबरोबर झूम मिटिंगद्वारे आपण त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करतो. 2499चं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड विद्यार्थ्यांच्या सीट आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं ते जॉईन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. शक्यतो त्या कॉन्टॅक्ट नंबरला काउन्सिलिंग असा व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.